शेतकरी मित्रांनो नमस्कार. कोलेवाडी येथील सुनील लक्ष्मण दिघे, अशोक संपतराव दिघे, संजय संपतराव दिघे आणि बाळासाहेब दशरथ दिघे या 4 प्रगतिशील शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही या ठिकाणी मकाचा प्लॉट बघू शकता. अगदी सुंदर असा प्लॉट आहे आणि मकाच्या दांडाची साईजही 2 इंचापर्यंत झालेली आहे. मकाचा जर दांड चांगला असेल तर कणीस लांब आणि जाड पडतं आणि कणसातले दाणे हे टोकापर्यंत भरतात. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही अशा प्रकारची मका बनवायची असेल तर खत व्यवस्थापनामध्ये एकरी 2 गोण्या 15-15 ह्या पेरणीच्या वेळेस आपल्याला वापरायच्या आहे. आणि आपलं मका पीक साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान असताना एकरी 2 गोण्या युरिया आणि 20 किलो झिंक सल्फेटचा आपल्याला वापर करायचा आहे. मका हे एक खादाड पीक आहे. त्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या मुख्य अन्नद्रव्याची आणि झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणावरती गरज असते. आपण वापरलेल्या 15-15 मुळे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशची गरज त्याची त्या ठिकाणी भागणार आहे आणि झिंकचा आपण वापर केल्यामुळे झिंक ही त्या मका पिकाला उपलब्ध होणार आहे. झिंक सल्फेट मध्ये असलेलं अतिरिक्त 15% सल्फर त्या ठिकाणी मकाला उपलब्ध झाल्यामुळे जमिनीतील सर्व प्रकारच्या बुरशांचाही नायनाट होणार आहे. या प्रकारचं खत व्यवस्थापन केल्यामुळे मकाला ज्या काही अन्नद्रव्याची गरज असते ते सर्व अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहे आणि अशा प्रकारचा प्लॉट तुमचाही तयार होणार आहे. जी माहिती मी खत व्यवस्थापनाची तुम्हाला इथे दिलेली आहे ती तुम्ही तुमच्याही मका पिकामध्ये उन्हाळी लागवड असो किंवा पुढे येणारी खरीपची लागवड असो त्यामध्ये तिचा वापर करावा आणि जबरदस्त एकरी 50 ते 55 क्विंटल पर्यंत मकाचं उत्पन्न घ्यावं. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.